सो हे गाईज वेलकम बॅक टू माय एका नवीन व्हिडिओमध्ये. ठीक आहे. सो काही दिवसांपूर्वी मी गावी गेले होते आणि एक वेडिंग अटेंड करायला. सो तिकडे जो मी वेडिंग लुक केला होता त्याचे मी फोटोज वगैरे तसे पोस्ट केलेत इंस्टाग्रामवरती, जो मी माझ्या फोनमधून काढला होता. आणि कॅमेराचे फोटोज अजून आलेले नाही आहेत. सो त्याची व्हिडिओ मला नाही काढता आली कारण तिकडे अशी स्पेस नव्हती की मी शूट वगैरे करू शकेन, कारण खूप लोकं होती आणि मी असं नवरीकडून आम्ही गेलो होतो, त्याच्यामुळे आम्हाला तर ते बाहेर स्पेस वगैरे मिळाली होती. ते पॉसिबलच नव्हतं, नेक्स्ट टू इम्पॉसिबल होतं ते व्हिडिओज वगैरे काढणं. सो मी आता तो लुक रिक्रिएट करणार आहे. ठीक आहे. आणि आत्ता वाजलेत 1, मी 12 वाजता उठले, फ्रेश व्हायचं आहे मला. सो फटाफट आपण तो लुक रिक्रिएट करूया. ओके. सो गाइज, दिस इज माय साडी विच इज सिम्पल बट सो नाईस. अँड दिस इज माय ब्लाउज. हा मी स्वतः कस्टमाइज करून घेतला आहे. खूप मस्त डिझाईन वाटते ही. लेट्स स्टाईल. अँड त्यावरती मी हे ज्वेलरी घालणार आहे, जे मला बघता क्षणी जास्त आवडलं होतं. सो हा नेकलेस आहे जो मी वेअर केला होता. अँड दिस प्रिटी इयरिंग्स, सॉरी झुमकाज. आणि त्या लुकमधली सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट ज्याच्यामुळे मी ती साडी वेअर करायचा डिसिजन घेतला होता, ती गोष्ट म्हणजे these bangles. Look at this. मी फक्त ह्या मला बँगल्स वेअर करायच्या होत्या, त्याच्यामुळे मी ती साडी चूज केली आणि तो लुक केला होता. सो लेट्स स्टाईल दिस. सो गाईज, मी साडी वेअर केली आहे, फक्त माझा मेकअप आणि ज्वेलरी बाकी आहे. फटाफट मेकअप करून घेते. सो मी जास्त काय मेकअप केलेलं नाही आहे, मी ज्वेलरी वेअर केली आहे. अँड माय फेवरेट पार्ट इज बँगल्स. अँड दिस इज द फायनल लुक.